याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, विसावा, विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रोरमध्ये प्राणमावेश सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. अक्षर ब्रह्मयोग, जो की ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय म्हणजे गीतेचाही सुद्धा. भगवान अर्जुनाने विचारलेले जे 7 प्रश्न आहेत त्यापैकी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर भगवंत सविस्तर देत आहेत. प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. प्रयाण काळाच्या वेळेस संयमित अंतकरणाचा पुरुष परमात्म्याला कसा जाणतो, ह्या प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी परमात्म्याने सुरुवात केलेली आहे. साधक जेव्हा ध्यान करतो तेव्हा त्याचं ध्येय जो परमात्मा, त्याचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन 9व्या श्लोकामध्ये केलं. कविं पुराण मनुषासितारम अणोरणीयांस मनुस्मरिद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूप मादित्यवर्णं तमसः परस्ता. असा त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान करावं यासाठी सांगितलं. पण त्या साधकाने आतापर्यंत जो अभ्यास केला होता त्या अभ्यासाचं स्वरूप सांगतायत की प्रयाणकाले म्हणजे मरणकाले तो जो भक्त आहे त्याने
आयुष्यभर केलेली जी भक्ती आहे त्या भक्त्या युक्ताः, त्या भक्तीने युक्त होऊन तसंच जो योगाचा अभ्यास केला त्या योगाच्या बळाने, योग बलेन, भक्त्या बलेन आणि योग बलेन, एक प्रकारचं एका बाजूला भक्तीचं बळ आहे, दुसऱ्या बाजूला योगाचं बळ आहे. आणि त्या चित्त त्या योग बलाने आणि भक्ती बलाने युक्त होऊन मग काय करतो तो साधक मृत्यूच्या समयी? भ्रो, दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये, त्याला भ्रुहोः असं म्हणतात, म्हणजे दोन्ही भ्रुयांच्या मध्ये काय करतो? प्राणम म्हणजे प्राणाला सम्यक, अगदी सावधानतेने, दक्षतेने आवेश म्हणजे स्थापन करतो. म्हणजे योग बल आणि भक्ती बल या दोन्ही बलांच्या साह्यानं प्रयाणकाले, मृत्यूच्या समयी तो साधक अगदी सावधानतेने, दक्षतेने त्या प्राणाला दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थापन करून पुढे काय करतो? यह आचलेन मनसः, त्याचं मन सुद्धा स्थिर झालेलं असतं. अशा अचल मनाने तो अनुस्मरेत, तो अनुस्मरेत म्हणजे अनुचिंतयन, तो चिंतन करतो मृत्यूच्या समयी की हे परमात्मन, तुम्ही कवी आहात, क्रांतदर्शी आहात, तुम्हाला तिन्ही काळाचं ज्ञान आहे, मला माहिती नाही माझी गती कोणती आहे पुढची, भूतकाळ मला जाणत नाही, पण तुम्ही मात्र कवी असल्यामुळे माझा भूतकाळ आणि भविष्यकाळ हे दोन्ही जाणता आणि वर्तमान काळामध्ये माझी प्रार्थना मी करत आहे ती किती प्रामाणिक आहे हे तुम्ही जाणता, कारण तुम्ही कवी आहात. म्हणून कवीपासून सुरुवात करून आदित्य वर्णम तमस परस्तात, आदित्य वर्णाचा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं चिंतन करतात. म्हणजे मृत्यू समयी परमात्म्याचं कसं चिंतन करावं याची तयारी, याचं चिंतन रोज साधकाने ह्या श्लोकाच्या माध्यमातून करावं. कवीं पुराणम असं तो चिंतन करतो. आणि असा चिंतन करणारा तो साधक तम परम दिव्यम पुरुषम उपैति, आणि चिंतन करता करता त्या परम पुरुष जो परमात्मा, त्या परमात्म्याला हा साधक, हा भक्त प्राप्त होतो. म्हणून सम्यक परम सतम भ्रोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषम उपैति दिव्यम, दिव्यम पुरुषम उपैति, त्या दिव्य असणाऱ्या पुरुषाला म्हणजे परमात्म्याला हा साधक प्राप्त होतो. असं योग बल, भक्ती बल संपन्न व्हायचं असेल तर ते बल आधीच साधकाने प्रयत्नपूर्वक संपादन करावं लागतं. यावरच्या काही ओव्या आपण पाहिल्या की तो परमात्म्याला जाणतो, पण जाणणं कसं आहे? जाणोनी स्मरे. परमात्म्याचं यथार्थ स्वरूप पहिल्यांदा गुरूंच्याकडनं जाणावं, समजून घ्यावं. आणि गुरु सांगतात ते परब्रह्म तत्व कसं आहे? अव्यंग वाणिया ब्रह्मा ते. म्हणून एक पद
कळण्यासाठी घ्यायचं ठरलं तर असं घेता येईल, ब्रह्मा ते जाणून स्मरे. तो त्या परब्रह्माला जाणून स्मरतो. मग ते परब्रह्म कसं आहे? अव्यंग वाणीया. त्या परब्रह्माच्या ठिकाणी कोणताच दोष नाही. अव्यंगवाणी म्हणजे निर्दोष. ते परब्रह्म तत्व निर्दोष आहेत. आणि प्रयाण काले प्राप्ते, असा प्रयाण काळ प्राप्त झाला असताना अव्यंगवाणे ब्रह्मा ते जाणून स्मरे. त्या जाणून त्या परमात्म्याचं चिंतन केलं जातं. पण घाईघाईने चिंतन केलं जातं का? तर नाही. स्थिरावलेनी चित्ते. आता ह्या एकाच ओळीमध्ये कितीतरी गोष्टी सांगितल्या पहा. काल एकदा याचं चिंतन झालं आहे, पण मनुष्य जेव्हा पहिल्यांदा वाचतो तेव्हा त्याच्या काही गोष्टी लक्षात येतात. पुन्हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा जितका जितका तो वाचत जातो तितकी तशी त्याच्या अंतःकरणाची खोली ही विस्तीर्ण होत जाते. आणि म्हणून हा कधी जाणतो? प्रयाण काले प्राप्ते. मग प्रयाण कालाची वेळ प्राप्त झाली असताना हा कोणाला जाणतो? ब्रह्मा ते जाणवणी स्मरे. हा जाणतो आणि जाणून त्याचं स्मरण करतो. आणि स्मरण करण्यासाठी जे चित्त लागतं ते चित्त कसं आहे म्हटले? स्थिरावलेने चित्ते. ते चित्त देखील अत्यंत स्थिर स्वरूपाचं आहे. म्हणजे मृत्यूच्या समयी सुद्धा आयुष्यभर अभ्यास केलेल्या महापुरुषांचं चित्त हे स्थिर असतं. स्थिरावलीने चित्त. आणि मग अव्यंगवाणे ब्रह्मा ते जाणून स्मरेल. या एकाच ओळीमध्ये खूप अशा गोष्टी एक अभ्यासाच्या भूमिकेतून साधकाला माऊलींनी सांगितल्या आहेत. मग हे अशी स्थितीचं चिंतन करण्याच्या अगोदरची स्थिती काय आहे? तर पहिल्यांदा तो बाहेर पद्मासन रचोनी. त्याला आता लक्षात आलं आहे की मृत्यूचा काल हा जवळ आला आहे. म्हणून तो सगळ्या गोष्टी बाजूला सारून तो बाहेर, म्हणजे मन आतमध्ये आहे ना, म्हणून बाहेर म्हणजे या ध्याने तो काय करतो? बाहेर पद्मासन घालतो आणि उत्तर दिशेने आपलं मुख करतो. त्याला म्हणतात उत्तर दिशेने मुख करणं म्हणजे उत्तराभिमुख. उत्तर दिशेला मुख करून त्या ठिकाणी बसतो. आणि आतापर्यंत आयुष्यभर जे निष्काम कर्म केलं आहे त्या निष्काम कर्माचं जे काही फल आहे तो निष्काम कर्माचे जीवी निष्काम कर्माचे सुख सुनी. जीवी म्हणजे अंतकर्म. कर्म चित्तशुद्धीचे जे सुख आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये घालून तो अनुभव घेतो. मग त्या आतलं मन कसं असतं? आतू नीनलेनी मनोधर्मे, स्वरूप प्राप्तीचे प्रेमे, आपे आप संभ्रमे मिळावया. आता अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर मनाच्या असंख्य वृत्ती असतात. मनामध्ये एका पाठीमागे एक असंख्य वृत्ती असतात. पण सगळ्या वृत्ती आता अंतर्मुख झाल्या आहेत, एकत्रित झाल्या आहेत. किंबहुना सगळ्या वृत्तींचं पर्यावसन शेवटी एका वृत्तीत झालं असल्यामुळे सगळ्या वृत्ती एकत्रित झाल्या. म्हणून नीनलेनी मनोधर्मे,
मनाचा धर्म काय आहे? संकल्प विकल्प करणं, अनेक वृत्तींचा प्रवाह चालू राहतो. पण आता सगळ्या वृत्ती मिनलेनी, म्हणजे सगळ्या वृत्ती आता एकत्रित झाल्या आहेत. सगळ्या वृत्ती एकत्रित झाल्या आहेत कशासाठी? काय हेतू आहे? काय प्रयोजन आहे? तर माऊली स्वतःहूनच सांगतात, त्या साधकाच्या हृदयामध्ये एकत्रित सगळ्या मनोवृत्ती झाल्या, ते कशासाठी? स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे. स्वरूप म्हणजे स्वतःचं स्वरूप, म्हणजे आत्म्याचं स्वरूप. त्या आत्मस्वरूपाची स्थिती अनुभवण्यासाठी आणि ती स्वरूप स्थितीचं प्रेम इतकं उत्कट होतं की अंतःकरणातल्या सगळ्या वृत्ती एकत्रित येऊन आज आम्हाला परमात्म्याच्या स्वरूपाची भेट होणार आहे म्हणून मनोवृत्तींनाही आनंद होतो. म्हणून अतिशय स्वरूप प्राप्तीच्या त्या प्रेमाने, स्वरूप प्राप्तीचे प्रेमे, जशी समुद्राला भेटायचं आहे म्हणून गंगा अतिशय वेगाने, लगबगीने समुद्राच्या दिशेने वाहत असते. प्रिय व्यक्तीला भेटणारा एखादा व्यक्ती अतिशय उत्सुकतेने तिच्याकडे जात असतो किंवा त्याच्याकडे जात असतो. तसा आता हा साधकाची मनोवृत्ती एकत्रित येऊन स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती आहे ना, आपे आप संभ्रमे मिळावया. आपे आप म्हणजे आपोआप, स्वतःची स्वतःच. काय आहे? संभ्रमे मिळावया. आपोआप अशा स्वरूपाच्या प्राप्तीच्या दिशेने ते एकदम घाई करून त्या इंद्रिय वृत्ती त्या स्वरूपाकडे आता जाण्यासाठी निघतात. संभ्रमे म्हणजे घाईने, वेगाने. आपे आप म्हणजे आता साधकाला काही प्रयत्न करावा लागत नाही. इतक्या वर्षांचा अभ्यास झाल्यामुळे त्या इंद्रियांच्या वृत्ती बहिर्मुख न होता अंतर्मुख होऊन स्वरूपाच्या दर्शनाचा वेध त्यांना लागल्यामुळे त्या देखील घाईघाईने आता त्या स्वरूपाच्याकडे, त्या इंद्रियांच्या अंतःकरणाची वृत्ती पुढे जात आहे. मग हा साधक कसा करतोय? आकळलेनी योगे मध्य मार्गे अग्निस्थानावरून निघे ब्रह्मरंध्रा. आतापर्यंत त्याने योगाचा अभ्यास केला होता. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि त्यामुळे चित्तांच्या वृत्तीवरती याचं पूर्ण नियंत्रण झालेलं असतं. आणि म्हणून या अष्टांग योगाच्या द्वारे तो काय करतो? आकळलेनी योगे, योगाने त्याने ताब्यात घेतला आहे. कशाला? प्राणाला. मग तो काय करतो? जी प्राण आहेत ते इडा आणि पिंगला या दोन नाड्यांच्या मध्ये असणारी सुषुम्ना नाडी. कारण आपल्या शरीरामध्ये 72,72,10,201 अशा ह्या शरीराच्या मध्ये इतक्या सूक्ष्म अशा नाड्या आहेत. त्याला आपण वेन्स असं म्हणूया. इतक्या सूक्ष्म आहेत. मग आता ह्या नाड्यांच्या मध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या 3 प्रमुख, आणि त्यातली मधली वाहणारी सुषुम्ना. मग हा काय करतो? मध्यमा असणारी सुषुम्ना, त्या सुषुम्नाच्या मधल्या मार्गाने
अग्निस्थानवून निघे ब्रह्मरंध्रा. अग्निस्थानवनी म्हणजेच या नाभीच्या स्थानापासून, जठराग्नीच्या स्थानापासून तो प्राणवायू तिथून सुषुम्नाच्या माध्यमातून वरती 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 ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्यास निघतो. हे इथे ब्रह्मरंध्र, ते सहस्रार चक्र. सगळ्यात खालचं जे आहे ते मूलाधार चक्र, सगळ्यात वरचं जे आहे ते सहस्रार चक्र, मध्ये जे आहे ते आज्ञाचक्र, इथे जे आहे ते स्वादिष्ठान चक्र, मध्ये जे आहे ते अनाहत चक्र, नाभीच्या ठिकाणी आहे जे मणिपूर चक्र, आणि मूलाधाराच्या वरती शिश्नाच्या पाठीमागे आहे ती स्वादिष्ठान चक्र. असं आपल्या पाठीमागचे जे काही मनका आहे त्याला तिथे 33 मणके असे प्रमुख असतात, आणि त्याच्या पाठीमागे एक एक असे पॉइंट्स योगामध्ये दर्शवलेले आहेत. आणि म्हणून माणसं 2 चक्रावरती जास्त भर देतात, म्हणजे 2 चक्रावरती जास्त लक्ष देत नाही. ते म्हणजे वरचं सहस्रार चक्र आणि खालचं जे आहे स्वादिष्ठान चक्र. दोन्ही अत्यंत महत्वाचे आहे. शक्ती ती एकत्र तिथे. पण हा जो साधक जो आहे तो आता अग्निस्थानोनी निघे ब्रह्मरंध्रा, नाभिस्थानापासून तो निघालेला प्राणवायू जो आहे तो ब्रह्मरंध्राकडे जातो आहे वरती वरती. आणि मग तिथे तेथ अचेत चित्ताचा सांगातू, आहाच वाणा दिसे मांडतू, जेणे जेत प्राण गगना आतू संचरेगा. आता तो ब्रह्मरंध्रापर्यंत तो प्राणवायू जाण्यास निघाला सुषुम्नेच्या मधल्या मार्गातून. मग तिथे आल्यानंतर जेव्हा हा प्राण गगना आतू संचरेगा, तो जेत त्या ठिकाणी तो प्राणवायू जो आहे तो गगना आतू, त्याला मृद्नी आकाश असं म्हणतात. त्या मृद्नी आकाशामध्ये त्या प्राणाचा जेव्हा संचार होतो आहे, प्रवेश होतो आहे, तेव्हा काय होतं, तो प्राण मुळात जड आहे आणि आत्मा हा चेतन आहे. मग असं वाटतं की अचेत चित्ताचा सांगातू, मग जड असणारा प्राण आणि चित स्वरूप असणारा आत्मा हे कसं आहे म्हटले, आहाच वाणा दिसे मांडतू. आहाच वाणा म्हणजे वरवर असं वाटायला लागतं की प्राण आणि आत्मा यांचं ऐक्य झालं आहे, जणू काही एकत्रित आलेले आहे, यांचा संगम झालेला आहे. म्हणून ते अचेत म्हणजे प्राण आणि चित्त म्हणजे आत्मा चैतन्य यांचा सांगातू म्हणजे ऐक्य होत आहे का, असं आहाच वाणा म्हणजे वरवर मांडतू दिशे, वरवर तसं घडताना दिसत आहे. पण अशा वेळेस तो साधक काय करतो, परी मनाचेने स्थैर्य धरिला, भक्तीच्या भावना भरिला, योग बळे आवरिला सज्ज होणी. बघा, या अशाही परिस्थितीमध्ये योगाची किती तयारी असेल. मग तो जो प्राण आहे मृद्नी आकाशामध्ये निघालेला, तो प्राण कसा आहे, मनाचेने स्थैर्य धरिला. आता त्या प्राणाला इकडे तिकडे जाऊ न देता, चंचल होऊ न देता, मनाच्या
स्थैर्याने, मनाच्या सामर्थ्याने त्याला धारण केले जाते. तिथे पकडून ठेवला जातो तो प्राण. इथे अमृतनी आकाशात वरती जायचं आहे, पण इथेच त्याला दोन्ही भुवयांच्या मध्ये त्याला त्या प्राणाला स्थिर केलं आहे. कशाने? ह्या मनाच्या स्थैर्याने. आणि मग त्या भ्रुकुटीमध्ये ते प्राण आणला, तिथे योगाच्या द्वारे त्याला स्थिर केलं. आणि त्याच काळामध्ये भगवंताची भक्ती, प्रेम, समर्पण, आतापर्यंत केलेली सगळी साधना एकत्रित करून अत्यंत भावपूर्ण अशा भूमिकेतून त्या परमात्म्याचं तो चिंतन करतो आहे. म्हणून भक्तीच्या भावना भरिला. तुम्ही कदाचित हरिपाठ ऐकत असाल. किंवा ऐकाल पुढे. तर हरिपाठाची सुरुवात करताना उभा क्षण भरी अशा शब्दाचा प्रयोग केला होता. आणि तेव्हा बोलताना आपण असं बोललो होतो की तो क्षण भरून द्यायचा असतो. ते मोमेंट एम्प्टी नको आहे. मग कशाने भरायचा तो क्षण? तेव्हा तो क्षण भगवत प्रेमाने भरायचा, श्रद्धेने भरायचा, विश्वासाने भरायचा. असं का म्हटलं होतं आपण तिथे? याचं कारण आहे काय? भक्तीच्या भावना भरिला. मनुष्य जेव्हा विशिष्ट भावना शरीरामध्ये होते ना, येते, तेव्हा शरीरामध्ये बदल हा आपोआप घडायला लागतो. आता खरं म्हणजे आदरणीय आल्हाट मॅडम किंवा आल्हाट सर हे चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण करू शकतील. विशिष्ट भावना आपल्या शरीरामध्ये जेव्हा विशेषत्वाला येते, तेव्हा शरीराच्या मध्ये बदल हे आपोआप घडायला लागतात. त्याला मेडिकलच्या भाषेमध्ये ते म्हणतील की हॉर्मोन्स चेंज होतात. त्यामुळे तसं होतं. म्हणजे डोळ्यामध्ये अचानक अश्रू येणं एक विशिष्ट भावना आहे. मागे आपण पाहिलं की मुलाला भूक लागली आहे याची जाणीव आधीच होऊन आईला आतून मुलाला पाजण्यासाठीचा तो पान्हा तयार होतो. हे काय की भाव आला की शरीराच्या मध्ये रूपांतर आपोआप व्हायला लागतं. मग भाव दोन प्रकारचे आहेत बरं का. मग एक दैवी भाव आणि दुसरा आसुरी भाव. आसुरी भाव सुद्धा अतिशय प्रबल असतो. आणि तो आसुरी भाव काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. अहंकाराचा भाव आला की डोळे लाल बंद होतात. कामाचा भाव आला की होठ थरथरायला लागतात, गाल हलायला लागतात. त्याचं खूप मोठं वेगळं विश्लेषण आहे. तो माझा विषय नाही, तो प्रांतही नाही. पण एक मानसशास्त्रीय भूमिका या पाठीमागे निश्चित आहे. तो आसुरी भावही शरीरामध्ये आला की रूपांतर व्हायला लागतं, शरीराचं बदल व्हायला लागतात. आणि दैवी संपत्तीचे जे भाव आहे, प्रेम, शांती, करुणा, परोपकार, हे जेव्हा भाव तयार होतात तेव्हा हे शरीराच्या मध्ये बदल घडतात. मृत्यूच्या समयी भक्तीच्या सगळे भाव एकत्रित येऊन तो भगवत भक्त तो क्षणाला भरवतो. म्हणून भक्तीच्या भावना भरिला. भक्तीच्या भावनेने तो पूर्णपणे भरला जातो. नकशिकांत तो भक्तीचा भाव त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये येऊन योगाने त्या मनाला, प्राणाला स्थिर केले आहे. भक्तीने तो परिपूर्ण भरला आहे. आणि योगाच्या बळाने, योग बळे आवरिला,
योगाच्या बळानं त्या प्राणाला आवरून धरलाय, सावध धरलाय. आणि मग अशा ह्या शेवटच्या क्षणी प्राण एकदा निघाला की काहीच करता येणार नाही. पण ती शेवटची क्षण जो आहे ना, आता तो खरं म्हणजे देवाच्या द्वारात उभा राहिला आहे हा क्षण पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणून योग बळे आवरीला सज्ज होणे, म्हणजे ते उभा जो शब्द आहे ना, तत्परतेने योग बळाने, योगाच्या सामर्थ्याने त्याने त्या प्राणाला दोन्ही भुवयांच्या मध्ये एकदम स्थिरतेने स्थापित केलं. मनाची भावना एकत्रित केली, योग बळाने त्याला आवरून धरलं आणि आता तो सज्ज झाला आहे, तयार झाला आहे. ही इज रेडी नाउ फॉर व्हॉट. तो आता तयार झालाय. कशा करता झाला आहे? चिंतन करता करता आता त्याला आपला प्राण भगवत स्वरूपाचं चिंतन करता करता त्यात विलीन करून द्यायचं आहे. मग पहा, तो जड जडाते विरवितू, भ्रूलता माझी संचरतू, जैसा घंटा नाद लयस्तू घंटेसीच होय. आणि मग हे सगळं शरीर आता त्याचं जड पडलेलं आहे, स्थिर झालेलं आहे. आणि या जड आणि अजडाला विरवून टाकणारा हा जो प्राण आहे, तो आता कुठे संचार होतो आहे? भ्रूलता माझी संचारतो. त्याला भ्रूलता असं म्हणतात. भ्रू म्हणजे भुवया, आयब्रो. हे फिक्स इज प्राण इन बिटवीन द आयब्रो. त्याला तिसरं नेत्रही ज्ञानाचं असं म्हणतात. भ्रूलता माझी संचरतो. तो प्राण तिथे प्रविष्ट होतो आणि चिंतन करता 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 अचानक तो प्राण भगवत स्वरूपामध्ये विलीन होतो. आता ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांना समजून सांगायची, कसा आपोआप विलीन होतो. दृष्टांत दिला आहे पहा. जैसा घंटा नाद लयस्तू घंटेसीच होय. जैसा घंटा नाद घंटेसीच लयस्तू होय. आपण मंदिरामध्ये जातो आणि प्रत्येक मंदिराच्या सुरुवातीला एक असा मोठा घंटा असतो ना, आपण तो वाजवत असतो. आणि घंटा जेव्हा वाजवतो तेव्हा अशी कंपन तयार होत असतात. त्याला आपण त्या घंटेचा नाद असं म्हणतो. जेव्हा तो घंटा वाजवतो तेव्हा कंपन असे निर्माण होतात. आणि तो जो घंटेचा नाद होतो तो हळूहळू काही क्षणानंतर तो नाद पुन्हा विरला जातो. मग तो त्या घंटेचा नाद कशामध्ये लय झाला, कशात लीन झाला? तर जिथून आपण घंटा वाजवली तिथून तो नाद निर्माण झाला आणि शेवटी त्या घंटेमध्येच तो नाद जो आहे तो लीन झाला. घंटेचा नाद घंटेसीच लीन होय. तसा ह्या योगाचा अभ्यास करणाऱ्या साधकाचा प्राण हा परमात्म्याच्या सत्तेने या शरीरामध्ये संचार करतो आहे. उपनिषदामध्ये आपण पाहिलं आहे. मग ज्याच्या सत्तेने हा प्राण संचार करतो आहे त्या प्राणाला योग्याने पुन्हा परमात्म्याच्या मध्येच लीन केलं. कशाप्रमाणे? घंटेचा नाद शेवटी त्या घंटीमध्येच लीन होतो, त्या घंट्यामध्येच स्थिर होतो. अच्छा, कोणी असं म्हणेल मला आता खूप जिज्ञासा आहे, आय हॅव अ क्युरिओसिटी. म्हटले काय क्युरिओसिटी आहे? शेवटचा क्षण जो आहे मृत्यूचा, त्या योग्याचा तो कसा असतो आम्हाला पाहायचा आहे. आता हे तर पाहणं शक्य नाही. योगी आपल्याला तर काय तिथे
येऊ देत नसतात आणि कोणीच तो क्षण पाहायचा नसतो. पण ज्ञानेश्वर महाराज त्याचं दिग्दर्शन आपल्या सगळ्यांना डोळ्याने पाहता यावं ह्याकरता करतायत. कदाचित म्हणजे इथे जेवढे आपण ऐकत आहोत त्या सगळ्यांना ह्याच स्थितीतून जायचं आहे. मग तो कोणत्या वयाचा, कोणत्या शिक्षणाचा, गरीब श्रीमंत असा काहीही भाव नाही, पण प्रत्येकाला ह्या प्रवासातून जायचं आहे. बघा बरं कशी स्थिती आहे. का झाकलिया घटीचा दिवा नेणिजे काय जहाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. योगी आपला देह कसा ठेवतो, म्हणजे त्याचा प्राणोत्क्रमण कसं होतं हे कोणाला कळतं का? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कळतं का हे तुम्ही प्रश्न विचारला आहे, तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की मी सांगतो ते उदाहरणात तुम्हाला कळेल का? म्हटलं सांगा बरं. ते म्हटले एक दिवा घेतला आणि तो दिवा एका घटाखाली झाकून ठेवला आणि झाकल्यामुळे आता हवा जाणं बंद झालं. मग झाकून ठेवलेला हवाबंद दिवा कधी, केव्हा आणि कसा विझेल हे कोण बरं पाहिल? कोणाला कळेल की आता दिवा ह्या पद्धतीने विझला? कारण तो झाकलेला आहे आणि घटाने झाकल्यामुळे तो पारदर्शक नाही काचेप्रमाणे. म्हणून माऊली म्हणतात झाकलिया घटीचा दिवा. घटामध्ये झाकून ठेवलेला तो दिवा आहे, एकदम पॅक बंद, हवाच आता तिथे नाही. असा झाकलिया घटीचा दिवा. मग माऊली म्हणतात काय झाले, केव्हा झाले, काय झाले नेणिजे. मग आतमध्ये ऑक्सिजन पूर्ण संपल्यानंतर तो ऑक्सिजन केव्हा संपला आणि मग त्या दिव्याचं काय झालं हे कोणालाही कळत नाही, कारण तो झाकला आहे. म्हणून काय झाले, केव्हा झाले हे नेणिजे. कोणाच्या बाबतीमध्ये? दिव्याच्या. तो दिवा कसा आहे? झाकलेला. कशाने झाकला आहे? घटाने. मग घटाने झाकलेला दिवा ऑक्सिजन कमी पडल्यानंतर तो आपोआप विझून जातो, ते कोणाला कळत पण नाही. जसा तो दिवा विझतो कोणाला कळत नाही, तसा हा योगी त्या परमात्म्याचं चिंतन करता करता कसं त्याचं प्राणोत्क्रमण होतं हे कोणालाही कळत नाही. आणि म्हणून ह्या रीती जो पांडवा देह ठेवी, हे पांडवा ह्या रीती जो देह ठेवी, अर्थात त्या स्वतःच्या देहामध्ये प्राणालाच स्वइच्छेने तो लय करतो आणि परमात्म्याच्या स्वरूपामध्ये तो एकरूप होऊन जातो. उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, तस्य प्राणाः न उत्क्रामन्ति. ज्ञानी पुरुषाचे प्राण उत्क्रमण होत नाही आणि अज्ञानी लोकांचे प्राण, त्या प्राणाचं उत्क्रमण झालं असं म्हणतात. या वाक्याचा अर्थ काय होतो? अज्ञानी जीव ज्याचं चिंतन करतो, ज्या पदार्थाचं, तशी भावना तयार होते आणि भावनेप्रमाणे पुढची गती तयार होते आणि मग पुढच्या योनीला त्या प्राणाचं उत्क्रमण होतं. सगळे प्राण मग
त्या वासनेप्रमाणे पुढच्या योनीला जातात. पण म्हटले ज्ञानी पुरुषाचं प्राण जात नाही. प्राण जात नाही, मग ते प्राण जातात कुठे? सांगितलं जातं, प्राण म्हणजे वायू. आतला वायू म्हणजे वेष्टी वायू समष्टी वायूत लीन होतो. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि प्राण या सगळ्यांना मिळून सूक्ष्म शरीर म्हणतात. पण आता पंचमहाभूतांच्याच पासून हे इंद्रिय बनल्यामुळे या इंद्रियांचे अंश देखील पंचमहाभूतात विलीन होतात प्राणासहित. मग आता या देहाचे सूक्ष्म घटक पुन्हा आपल्या मूळ कारणात लीन होतात. वायूत लीन होतो. आणि आत्मतत्व तर व्यापक आहेतच. जीवात्मा परमात्मा स्वरूपात तो लीन होतो, एकरूप होऊन जातो. आणि जो खाली आपल्याला दिसतो आहे ते स्थूल शरीर आत्मसाक्षात्कारामुळे आता जीव ब्रह्माचं ऐक्य झालं. सूक्ष्म शरीर पंचमहाभूतात लीन झालं आणि वेष्टी प्राण समष्टी प्राणात लीन झालं. आता कुठं जायचं आहे? म्हणून ज्ञानी पुरुषाचे प्राण कुठं जात नाही, तर ते अत्र एव समविलीयन्ते, इथेच त्याचं सगळं लीन होऊन जातं या वायुमंडळात. अच्छा, मग सगळंच लीन होऊन गेलं, तो आता जो चेतन स्वरूप आतमध्ये देहाच्या मध्ये होता, आता कोणत्या रूपाने तो ओळखला जाईल? माऊली म्हणतात, तो आता ना तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होनी ठाके. आता तो कारण शरीर नाही, सूक्ष्म शरीर नाही. कारण शरीर त्याला आधीच आत्मज्ञान झाल्यामुळे अज्ञानाची निवृत्ती होणं म्हणजे कारण शरीर नष्ट होणं. आणि त्या कारणाचंच कार्य म्हणजे सूक्ष्म शरीर. अज्ञान संपल्यामुळे इच्छा, वासना, संस्कार इथे समाप्त झाले. सूक्ष्म शरीर पंचमहाभूतात विलीन झालं आणि हे स्थूल शरीर आपल्यासमोर दिसतं, त्याची विल्हेवाट अग्नीत लागणार आहे. पण आता तो जो जीव स्वरूपामध्ये होता, तो आता परमात्मा स्वरूपामध्ये एकरूप झाला. घट फुटल्यानंतर घटातलं आकाश जसं महाआकाशाचे एकरूप व्हावं, ही भाषा सुद्धा अपूर्ण आहे. कारण घटाकाश आणि महाआकाश हे एकमेकापासून भिन्न नव्हतंच. पण आपण त्याला व्यवहाराच्या सोयीसाठी म्हणण्यासाठी हे घट आकाश आणि हे महाआकाश अशी भाषा बोललो आहे. पण आता हा तर केवळ परब्रह्म स्वरूप झाला आहे. आणि असं जे परब्रह्म आहे, त्या परब्रह्मालाच इथे परमपुरुष असं नाम, त्याला सर्वश्रेष्ठ पुरुष परमात्मा असं म्हणत आहे. भगवंत म्हणतात, ते तर माझं निजधाम आहे, ते तर माझं स्वतःचं मूळ स्वरूप आहे. आणि अशा त्या परमात्म्याच्या निरुपाधिक चेतन तत्वाला, निर्गुण निराकाराच्या तत्वाच्या ठिकाणी तो आता एकरूप होऊन जातो. ते माझे निजधाम होऊनी ठाके. अशी ही द लास्ट जर्नी ऑफ योगी, योग्याची ही शेवटचा प्रवास ज्या पद्धतीने होतो, त्या पद्धतीचं विश्लेषण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि
अशी स्थिती अनुभवता यावी ह्याकरता साधकांची खूप इच्छा असते आणि ते त्यासाठी काय काय करतात हा सगळा विचार पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत. तो विचार आपण उद्या पाहूया. तूर्त थांबूया. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णम्